माणसात आणून बसवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करते। आज त्यांच्या कष्टामुळं हजारो वर्ष भीक मागून जगणारी माझी जमात संविधानिक हक्क मागायला लागलीये, राजकीय प्रतिनिधित्व मागायला लागलीये। निवांत बोलणारे माझ्याकडे बराच वेळ आहे, सुजात भाई येईपर्यंत। मी आतापर्यंत जेवढं ऐकलंय, कशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमीभा पाटील यांच्याबद्दल बदनामीचे कटकारस्थान चालू आहे। पण लक्षात ठेवा, यांनी मागच्या 15 वर्षात जे राज्य केले आणि यांच्या साम्राज्यात यांच्या रस्त्यावर जे खड्डे पडले, त्या खड्ड्यात त्यांनीच पाडलेल्या खड्ड्यात त्यांना गाडल्याशिवाय शमीभाताई शांत बसणार नाही। रस्त्यावरच गाडले पाहिजेत, म्हणजे येता जाता लोकांना लक्षात राहिलं पाहिजे की तुम्ही तुमचं राजकीय कर्तृत्व कसूर केला तर जनता तुम्हाला इथं आणून ठेवते। लहान लेकरू जे असतं ना, लहान लेकरू जन्माला येतं, जन्माला आल्यावर आजी अशी त्याला मांडीवर घेते आणि त्याला असं कुरवाळते, ले 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 चॉकलेट खाएगा। तसं आमचे आधीचे दादा आता त्यांच्या 25 वर्षाच्या पोराला जन्म झाल्यावर असं मांडीवर घेतला असेल, ले 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 आमदार बनेगा मेरा बेटा, आमदार बनेगा। चॉकलेट नहीं, डायरेक्ट आमदार बनेगा। भैया तू आमदार बनेगा और हम क्या पत्तरवाळ्या उठाएंगे तेरे? आम्ही खेटरापाशी बसायचं तुझ्या का? आमच्या बापाला वाटत नाही आम्ही आमदार व्हावं म्हणून का? ते स्वप्न आमच्यासाठी का नाहीये? हे काय राजेशाही आहे, घराणेशाही आहे की राजा मेला की त्याचा राजकुमार गादीवर, राजकुमार मेला की परत त्याचं कोणीतरी गादीवर? ही गुलामीचा डीएनए जो आहे हा, तो आपल्याला बदलावा लागणार आहे। मालकानंतर मालकाचं पोरगं बोकंडीवर घेणं सोडा, स्वतः मालक बनायला शिका। आपल्यातला माणूस मालक झाला पाहिजे। काय नाव ठेवताय तुम्ही शमीभा पाटीलला? काय नाव ठेवताय तुम्ही शमीभा पाटीलला? तुम्ही स्वतःला एका आदर्शवादी पक्षाचे प्रतिनिधित्व म्हणतात। महात्मा गांधीचं नाव घेताय तुम्ही, अहिंसा आणि काय काय की मोठ्या मोठ्या बाता तुमच्या पक्षाच्या आहेत आणि तुम्ही तिच्या लैंगिक ओळखीवर जाता, तुम्ही तिच्या असण्यावर जाताय। याच्यावरनं तुमची लायकी कळते की तुम्ही माणसात आहात का नाही। जसं आता सर सांगत होते की बरेच बुद्धिजीवी आमच्या वाड्यांवर येऊन बुद्धिभ्रम करतायत तयार। त्या बुद्धिजीवींना म्हणावं की भाऊ, तुला त्यांचे खेटर पादुका म्हणून डोक्यावर घ्यायचे असतील घे आणि त्यांच्या घराची दरवर्षी वारी कर। बाप बेटे पुतणे काका मांजे भांजे जावाई त्यांना बसून अभिषेक घाल आणि ते तीर्थ पे, पण माझ्या पोरांना गुलामी शिकवू नको। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे तिला, हे म्हणतात ना राजकीय वारसा नाही, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा म्हणलं वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक। जर बाबासाहेब म्हणले असते आम्ही भारताचे पुरुष किंवा आम्ही भारताच्या महिला किंवा आम्ही भारताचे स्त्री पुरुष, तर आम्हाला राजकीय अधिकार उरला नसता। पण बाबासाहेब म्हणले वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक। आणि म्हणून माझ्यासारख्या समुदायाच्या वाट्याला आज राजकीय अधिकार मागण्याचं बळ आलेलं आहे। हे बळ, या बळाला वास्तव्याची ताकद दिली माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी। आंबेडकरांवर काय आरोप करतात तुम्ही? अरे तुमच्यात दम असेल तर सिद्ध करा, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला। काय बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला। माजू नका, तुम्ही खोटे आरोप करू नका, लांछन लावू नका। आम्ही जर तुमच्यावर आरोप करायला आलो तर पुराव्यासकट दाखवू। हा जो बाजूला पडलेला उखिडा आहे, हा रस्त्यावर पडलेला ठिकाण आहे, हा तुमच्या जिंदगीचा ठिकाणा केल्याशिवाय राहणार नाही।
तुम्ही काय आम्हाला असे तसे लेले पेचे समजू राहिले का तुम्ही आम्हाला? ही हिजड्याची टाळी चांगल्याची कानठाळी फोडती बेटा हो, चांगल्याची कानठाळी फोडते. आम्ही मैदानात उतरलोय, आमच्या घरच्यासाठी प्रॉपर्टी कमवायला उतरलो नाही. आम्ही आमच्या पोरच्या लेकरांना आलेले त्याला आमदार व्हायचं का हे नाही म्हणणार. आम्ही उतरलोय तिथल्या जनसामान्यांच्या प्रश्नाला घेऊन. शमीबाताईची ओळख तुम्हाला सगळ्यांना आहे. जरा विचारा, शमीबाताई इतकं शिकलाय का म्हणून तुमचा राजकुमार? शिक्षणात बराबरी कर म्हणावं दादा. शमीबाई एवढं तिच्या घरात तेवढे पुस्तकं आहेत, तेवढे तू हॉर्लिक्सचे डबे पण संपवले नसतील. येऊन वाच म्हणाव जरा, तिच्या तोंडीला तोड जरा, तिच्या सोबत जरा राजकीय तत्वज्ञान छाना म्हणावं. इथं जरा असं आदिवासी कायदे, वनरक्षण कायदे, पंचायत समितीचे कायदे, नगरपालिकेचे कायदे, इथल्या विधानसभेचे कायदे, जरा तिच्यासोबत बसा चर्चा करायला. चांगले आंदोलन देण्यावाली नाही का लग्नामध्ये आहेराचं पाकिट देतो तसं तुम्ही आमदारकी द्यायला लागले. आज त्यांच्या प्रचाराला थोरात साहेब येऊ राहिलेत माझ्या जिल्ह्यातून. मी श्रीरामपूर अहमदनगरची आणि ते संगमनेरचे. अहो दादा, तुम्हाला तुमचा भाचा ऐकला नाही हो, आणि तुम्ही इथे येऊन शहाणपण शिकू राहिले. यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या विरुद्ध स्वतःचा भाचा अपक्ष उभा राहतो आणि स्वतःची सीट पाडतात हे लोक, आणि स्वतःचा भाचा निवडून येतो आणि मग परत काँग्रेस जॉईन करतो. आम्ही कानाला बिड्या लावल्यात, आम्हाला कळणं झालंय की काय चाललंय तुमचं. एका घरामध्ये 4-4, 5-5 आमदार, खासदार, लाल दिव्याच्या गाड्या लाईनीनं उभ्या, आणि आम्ही सगळे खेटरापाशी उभे. थांबा साहेब तंबा करू राहिले, थांबा साहेब शर्ट बदलू राहिले, थांबा साहेब मुतायला गेले, आणि आम्ही कागद घेऊन साहेब आमचं एवढं काम करा. आता कोम्बिंग ऑपरेशन झालं. शमीबाचा व्हिडिओ पाहिला, भर पावसात पोलिसांना वेठीस धरले की आमची पोरं तुम्ही एक साइड कशी काय आतमध्ये टाकली म्हणून. तुमचा दादा साधी चौकशी करायला आला नाही की कोणाकोणाला आतमध्ये टाकलंय म्हणून. तुला सामाजिक भान असतं ना बेट्या, तर तू या इलेक्शनला उभाच राहिला नसता. तू जर तुझ्या विचारधारेचा पक्ष म्हणतो ना, महात्मा गांधी असते तर म्हणले असते इकडे ये, सनकन दिली असती, कारण की 2 खायची त्यांनी बी परवानगी दिलेली आहे. की एक समुदाय ज्याला हजारो वर्ष प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये, स्वतंत्रोत्तर 75 वर्षानंतर वोटर आयडी मिळाले आम्हाला 2014ला. तो समुदाय जर आमदारकीचा हक्क मागत असेल तर तुम्ही तर मानासन्मानानं बाजूला व्हायला पाहिजे होतं. शमीबाताई बिनविरोध तुम्ही निवडून या म्हणून, पण तुमची ती लायकी नाही, तेवढं तुमचं काळीज मोठं नाही. तुम्ही कुत्र्याच्या आई, कुत्र्याला इमानदार होतो, सॉरी बरं का, कुत्र्याची माफी मागते मी, माझ्या तोंडून अपघात निघाला. कुत्र्याला इमानदार प्राणी, तुमची ती पण लायकी नाहीये. केवढे हपापलेले तुम्ही सत्तेसाठी. तुम्ही एक टम मनाचा उदारपणा दाखवायला पाहिजे होता. शमीबा, तुझ्यासाठी आम्ही इलेक्शन मागे घेतो म्हणून. मी सुप्रियाताईंना पत्र लिहिले. सुप्रियाताई सुळे मागच्या इलेक्शनला म्हणल्या होत्या आम्ही एका हिजड्याला तिकीट देऊ, तिला आमदार बनवू. मी म्हणलं ताई तुम्ही बनवणार होतात, काय झालं? 5 वर्ष संपले, परत इलेक्शन आलं, काय झालं आता? काही नाही उत्तर आलं. मी म्हणलं किमान शमीबाला पाठिंबा द्या, तुमची नैतिकता सिद्ध करा ना. अहो तुम्ही नैतिक आहात, तुम्ही बोलतात ते चालतात, सिद्ध करा, द्या शमीबाला पाठिंबा. पण नाही, त्यांना त्यांच्याच घरी सीटा कमी पडल्या. आता ते पुढचं प्लॅनिंग करतायत की आता गोरीला जावायला कुठले मतदारसंघ द्यायचे है ना. असं रुपवतामध्ये मांडणार आहेत ते पोरीच्या लग्नामध्ये, नाही का. पलंगाच्या शेजारी विधानसभा कॉन्स्टिट्यूशनचं चित्र असं जाणार आहे आंदन. हे तरुण इथं बसलेत. या पोरांच्या बेरोजगारीचा प्रश्न यांच्या 3 पिढ्यात कोणीतरी विधानसभेत हे केलाय का बघा. विधानसभेत यांनी जाऊन किती इथल्या विधानसभेतल्या क्षेत्रातले प्रश्न
आपल्या भाषणामध्ये मांडलेत. एकदा जाऊन तुम्ही विधानसभा टीव्हीवरचे त्यांचे दृश्य काही सापडतात का बघा. काय मांडले यांनी. हे मांडणार सरकारी जमिनी संस्थांच्या नावावर घेऊन स्वतःच्या ताब्यात कशा घ्यायच्या त्याचे प्रश्न मांडणार. इथले कारखाने बंद पडले, इथल्या केळी कामगारांचा प्रश्न तसाच पडला, इथल्या आया बायांच्या रोजगारांचा प्रश्न तसाच पडलाय, इथल्या गायरानाचा प्रश्न तसाच पडलाय. शमीबा बोलताना बोलेलं तिने गायरानात काय काय केलं ते, पण तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. कणस आलेलं पीक होतं, असं मस्त झुलत होतं आणि त्याला बुलडोजर लावलं इथल्या सरकारने. त्याला शमीबा आडवी पडत होती तिथं. हे कोणी नव्हते. ते जे आता म्हणतात आम्हाला आमदार खासदार बनवा, यांच्यातलं कोणी नव्हतं त्याला स्टे आणायला. हे उलट फोनवर सांगत होते, मी म्हणतोय ना फिरो बुलडोजर, नाही तर तुझी नोकरी घालतो. तोंडाला आलेला घास शेतकऱ्याच्या, आदिवासीच्या तोंडाला आलेला घास बुलडोजर फिरवून खतम केला. आम्हाला महाराष्ट्राच्या त्या कोपऱ्यात नगरला व्हिडिओ बघून रडायला आलं मला, की किती कष्ट केले असतील तेवढं पीक उभं करण्यासाठी. आणि त्या पिकावर बुलडोजर फिरताना एखाद्या स्वतःच्या लेकराच्या छातीवर जसं बुलडोजर फिरतं ते त्रास होतोय शेतकऱ्याला. पण यांना कळणार नाहीये तो त्रास, कारण की यांना यांचे लेकरं सुरक्षित ठेवायचे, आपले लेकरं नाही. आपले लेकरं कोम्बिंग ऑपरेशन मध्ये जेलमध्ये, खा फटके गांडीवर. आपण त्याच लायकीचे. 500 में बिकोगे तो यही मिलेगा तुमको, इतने में इतनाच मिलेगा. एक संस्कृतची मन यथा राजा तथा प्रजा, ही मन होती राजेशाहीतली. आता ही लोकशाही आहे. आता ही मन उलटी होती, यथा प्रजा तथा राजा. जर तुम्ही ज्या लायकीचे आहात त्याच लायकीचा राजा तुम्हाला मिळतो. तुम्हाला जर तुमची लायकी बदलायची असेल तर ह्या घराणेशाहीतल्या घरंदाज म्हणवणाऱ्या पुरुष सो कॉल्ड मर्द, हे विरोध घेऊन मिरवणाऱ्या नाकर्त्यांची हकालपट्टी करा. यांची हकालपट्टी केल्याशिवाय तुम्हाला काही होणार नाहीये. शमीबाताईंनी केलेली आंदोलन तृतीयपंथीयांच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी मी, शमीबा, अजून आमच्या 2 मैत्रिणी, निकिता मुख्यदलन, अजून एक जण, चौघींनी आम्ही अख्खं मंत्रालय पॅक करून टाकलं. पूर्ण मंत्रालयात भीक मागो आंदोलन केलं. नोकऱ्या द्या नाही तर भीक द्या. अहो, गायरानाच्या प्रश्नावर तुमच्या पालकमंत्र्याला रस्त्यावर बसविलं. जो माणूस अंगाला माती लागू देत नाही त्याला रस्त्यावर मांडी घालून बसविलं शमीबा पाटील. बर, तुम्हाला आमच्या जातीची लई अडचण आहे, ती पाटील आहे, तिची तरी मदत करा. तुम्हाला लई अडचण आहे ना. आता मी घिसड्याची आहे, तुम्हाला मी नाही चालत, तुम्हाला बुद्धिस्ट लिडरशिप नाही चालत, पण ती पाटील असून तिला आंबेडकरांनी उमेदवारी दिली. तुम्हाला तुमचं खानदानच उरकणं झालंय. दादा भाऊचे लाड करण्याच्या नादामध्ये तुम्ही विसरून गेले की तुम्ही लोकशाहीत आहेत म्हणून. ह्या सगळ्या मुद्द्यासोबत शमीबाने काही महत्वाचे मुद्दे खूप मांडलेत. मला त्याचं फार कौतुक वाटतं. केळी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात ती एवढी सिरियस आहे, तिने केळी कामगारांची संघटना बांधली. तिनं इथल्या असंघटित कामगारांची संघटना बांधायचा विकास घेतलेला आहे. महिला कामगारांसाठी ती भांडत आहे. ती इथल्या आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहे. इथल्या आदिवासी प्रश्नाला ती जाणते. आणि जेव्हा इथल्या प्रस्थापित हे जे आता आलेत यांनी तडवी समाजाचा अपमान केला, त्यावेळेस सगळा समुदाय या पट्टीच्या मागे उभा राहिला. मला याचा सार्थ अभिमान वाटतो. आणि तडवीचा समुदायाचा पण मला सार्थ अभिमान वाटतोय. कारण की त्या लोकांनी हे बघितलं नाही की ही बाई आहे का पुरुष आहे का काय आहे. त्यांनी हे बघितलं की ही कॅपेबल आहे, ही आमची लढाई लढू शकते, ही आमच्या अपमानाचा बदला घेऊ शकते, ही इथल्या नीच मानसिकतेला जागा दाखवू शकते. म्हणून ते लोक सगळे शमीबाला पाठिंबा देत आहेत. आज मी तिच्यासोबत 4-5 दिवस फिरले. तडवी वाड्यातल्या बायका अशा रडून डोळ्यानं पदराने डोळे पुसून सांगतात, आता तुझ्याशिवाय आम्हाला कोणी वाली नाही, तू फक्त आमची लिडरशिप कर, आमचे प्रश्न सोडव. आमचे घरकुलाचे प्रश्न तसेच आहेत. आमच्या वस्त्यांमध्ये अजूनही रस्ते झालेले नाहीयेत.
कमान लई भारी बांधली, लई भारी कमान बांधली, पण कमानीच्या आत घुसलं की सगळा शेणाचा आणि गुवाचा वास, सगळा शेणाचा आणि गुवाचा वास. पोरं शिकले पण सगळे बेरोजगार घरात बसलेत. आमच्या घरात घ्या फुकट ही एक संकल्पना चालवली. मी नेहमी सांगत असते की आई बापानं 15,000चा शालू घेतला आणि नवऱ्यानं त्याच्या कष्टाची 1000 रुपयाची साडी आणली, बाईला कोणती जास्त जीवाची राहते? नवऱ्याच्या कष्टातनं आलेली 1000 रुपयाची साडी. तिचं लय तिला कौतुक राहतं, माझ्या नवऱ्याने कष्टाने आणली. तुम्ही लय ध्यान देऊन ऐकायले म्हणून तुमच्याकडे वळते घडी घडी मी. नवऱ्यानं 1000 रुपयाची साडी आणली तर तिचं कौतुक राहतं बाईला, कारण की नवऱ्याच्या कष्टाच्या कमाईची आहे. आई बापाची बाप कमाई काय कामाची आहे? आप कमाई पाहिजे. आप कमाईवर शमी बाबा निघालेली, बाप कमाईवर नाही. आणि हे आम्हाला लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देऊ राहिले. बहिणीला 1500 देतात आणि दाजीचं 15,000चं पाकिट मारायले. तेलाचा डब्बा 500 रुपये महाग, शेंगदाणे 100, 20, 50 रुपये महाग, औषध महाग. अरे तुम्ही दात कोरायच्या काडीवर बी टॅक्स घ्यायलेत आणि बायकांच्या सॅनिटरी पॅडवर तुम्ही टॅक्स कमवू राहिलेत. अजून काय भाड खायची कमी पडली तुम्हाला? मला कळना झालं. इथले सरकारी दवाखाने असे कानाला धरून फिरवले पाहिजे. चल तुझ्या बापाने केलेले सरकारी दवाखाने बघ, बघितली बेडची कंडिशन, बघितली स्वच्छता, आणि बघ इथं घाटामध्ये आरोग्य सुविधा भेटत नाहीत म्हणून मरणारे आमचे आदिवासी. बरोबर बोलते का ताई? चुकीचं बोलतीये मी? हाय का नाही? आज खेड्यापाड्यांवर अंगणवाडी सेविकांची काय स्थिती आहे? आज त्यांच्यासोबत तुम्ही किती हेळसांड करताय? का बरं तुमच्या हातात 3-3 टर्म सत्ता असून तुम्हाला परिवर्तन घडवता आलं नाहीये? काय चॅलेंजेस आहेत तुमच्या समोर? मी लय बडबड करते बरं का, मी लय बडबड करते. कशासाठी करते माहिती का? तुमच्या लेकरा बाळासाठी. माझे तर होणार नाहीत, माझे तर होणार नाहीत, तुमचे लेकरं बाळ. हे व्यापारी इथं सगळे ऐकतात. लय भारी जागेवर तू सभा ठेवली शमीबा. हे व्यापारी ऐकतायत सगळे. इथं जीएसटीने कंबरड मोडले, पण यांना धर्माचा टिक्का लावून टाकला. यांच्यातलं एकही बोलायला पुढे येईना. बोले मतलब गद्दार. यांचं जीएसटीने अशी धरली आहे कंबर. सायलेन्स ऐकायला तुम्ही हुशार आहेत मला माहिती आहे. कशावर? स्टेट जीएसटी वेगळा आणि केंद्राचा जीएसटी वेगळा. किती लुटणार तुम्ही या व्यापाऱ्यांना? आणि एवढं व्यापाऱ्यांना लुटून परत व्यापारी डाकू आहेत अशा पद्धतीची मार्केटिंग, की व्यापारी लुटू राहिला देशाला. वंचित बहुजन आघाडीचा साथ देऊन बघा, सुमडीत द्या वाटलं तर, उघड नका देऊ. बाळासाहेबांचं वाक्य, आम्ही स्टेट जीएसटी कमी करू म्हणून. आणि इथला व्यापारी हा या देशाच्या प्रगतीचा कणा आहे, त्याचं क्रिमिनलायझेशन आम्ही संपवू म्हणून. हे बाळासाहेबांचं वाक्य, हे माझं वाक्य नाही, बाळासाहेबांचं वाक्य. बाळासाहेब व्यापाऱ्यांचा फार रिस्पेक्ट करतात. तुम्हाला काय पाहिजे ते फक्त बघा. एक सुशिक्षित, उमदा, ध्येय असलेली तरुण, तुमच्या गावचं लेकरू, तुमच्या मातीत जन्मलेलं, तुमच्या सोबत वाढलेलं, सगळ्या खस्ता तुम्ही तिच्या बघितलेल्या आहेत, ते पाहिजे का गोल्डन स्पून तोंडात घेऊन जन्माला आलेला राजकुमार तुमच्या बोकांडीवर तुम्हाला राजा म्हणून बसून घ्यायचा आहे? ही ठरवायची वेळ तुमच्यावर आलेली आहे. हम तुम्हारे साथ है. मी शमीबाची अशी एकदम मी ती सासू म्हणते, सून म्हणते मी तिला, मी तिची सासू आहे. छळत असते कंटिन्यू, पण मला तिच्यासाठी प्रचार करताना एवढं इमोशनल होतंय. ती माझी अस्मिता आहे, माझ्या समुदायाची अस्मिता आहे. अख्ख्या महाराष्ट्रातले लोक आज या रावेर मतदारसंघातल्या इलेक्शनकडे डोळे लावून उभे आहेत, की आज हे धूर्त मद मनवणारे या हिजड्याला हरवण्यात कामयाब होतात, की हा हिजडा माणुसकी दाखवून यांना यांची राजकीय जागा दाखवतो.
यांना यांची लायकी दाखवणारा ही व्यक्तिमत्व आहे. अभ्यासात हुशार, कर्तृत्वात हुशार, राजकीय प्रतिनिधित्वात हुशार. वंचित बहुजन आघाडीची ही तर खासियत आहे भाई. वंचित बहुजन आघाडीमध्ये शरद पवार आम्हाला गाडीत बसून नाही फिरवणार. आम्हाला उद्धव ठाकरे त्यांच्या खुर्चीच्या बाजूला घेऊन नाही बसवणार. त्यांच्याकडे एकच पाळलेले संजय राऊत, त्यांना तेवढं पुरेस आहे. त्यांच्याकडे स्वतंत्र बोलणारी माणसं चालत नाही. आम्हाला सोबत घेऊन फिरायची हिंमत दाखवणारे फक्त आणि फक्त म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना एका जातीचा नेता म्हणता. मंडल आयोग जेव्हा या देशामध्ये लागू व्हायचं होतं तेव्हा तुमचेच लोक कुठं गायब झालेले होते काय माहित नाही. ओबीसी साठी होतं बरं का मंडल आयोग. काही ओबीसी विसरले पण असतील, सांगता येत नाही. त्यावेळेस बाळासाहेबांनी भूमिका घेतली आणि मंडल आयोग लागू करायला भाग पाडलं. NRCCA मुद्दा आला. माझ्या मुस्लिम बांधवांना मला सांगायचंय, तुम्ही जर खरे इमानवर असलेले, मुसल्लल इमान असलेले मुसलमान असाल तर यावेळेस काँग्रेसला त्याची जागा दाखवाल. बीजेपी कडेच आपण जात नाही. वंचित बहुजन आघाडीच्या शमीबाताईंना निवडून द्या. या मतदारसंघामध्ये मुसलमानांच्या मतावर ठरतं कोण आमदार होणार. पण इथं मुसलमानांना एवढ्या वर्षात एकदाही प्रतिनिधित्व काँग्रेसनी का दिलं नाही हा जाब आता मुसलमानांनी विचारायला पाहिजे. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, आमच्या असुरक्षिततेचा प्रश्न. मी फॉर्म भरायला आलते शमीबाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी बीजेपीचे लोक डीजे लावून नाचत होते. जो राम को लाए हमको लाएंगे. आम्ही सिया रामला मानतो. सीतेसोबत जो राम आहे त्याला आम्ही हात जोडतो. आम्ही तुमच्या ह्या मर्दुंगीच्या प्रतीकांना नाही मान्य करत. त्यांनी एक मोठा बोर्ड फिरवत होते, काय बटेंगे तो कटेंगे. अरे कोण बांट रहा है भाई? केंद्र में तुम्हारा सरकार, स्टेट में तुम्हारा सरकार, कोण बांट रहा है तुमको? पेपराला बातम्या वाचत जा जरा डोळे उघडून. मातंग समुदायाचा वरदेव देवळात गेला म्हणून त्याला गांडीवर फटके दिले. दलित उपराष्ट्रपती ब्रह्मदेवाच्या दर्शनाला गेले म्हणून त्यांना दरवाजात बसवलं. द्रौपदी मुर्मू महिला आणि विधवा असल्यामुळे त्यांना नवीन सभागृहाच्या, संसदीय सभागृहाच्या उद्घाटनाला बोलवलेलं नाही. तुमचे कुठे आहेत? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी पाहता ना तुम्ही, मग गुगलला सर्च करून हे बी पाहत जा जरा. डोळे उघडा. मी 10वी 100% कॉप्या करून शिकलेली बाई मी. मला एवढं कळायले. तुम्ही ते इंग्लिश मिडियमला पैसे भरू भरू बेजार आहेत. तुम्हाला का कळना? इथल्या तरुण वर्गाला का कळना की भाऊ नंतर परत भाऊ, भाऊ नंतर परत भाऊ, आणि जागा महिलांसाठी सुटलीच वहिनी. आम्ही कुठं जायचं? वंचित बहुजन आघाडीची भूमिका हीच राहिलेली की इथल्या खाली बसलेल्या माणसाला सत्ता द्यायची आणि त्याला वर आणायचं. बाळासाहेबांनी अकोल्यामध्ये बस स्टॉपच्या बाहेर बांगड्या भरणाऱ्या बाईला सभापती बनवलं. बस स्टॉपच्या बाहेर हाता रस्त्यावर खाली बसून बांगड्या भरणारी बाई होती, कसारी, मुस्लिम समुदायातली, तिला सभापती बनवलं. आता अकोल्यामध्ये सभापती बंजारा समुदायाच्या. एवढे काचाचे भिंगाचे झुमके हे घालून त्या सभापतीच्या खुर्चीवर जाऊन बसल्यात. ओबीसी समाजाचे 8 आमदार बनवलेत बाळासाहेबांनी. तरी ओबीसीला जाग येईना. काय चाललंय तुमच्यासोबत? तुमचं आरक्षण संपवायच्या. मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे बाळासाहेब पहिले होते. पण कवा? जेव्हा तुमचं ताट वेगळं असेल, तुमचं ताट टिकाऊ आणि वेगळं असेल, आमचा तुम्हाला पाठिंबा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण जरांगे भाऊला ते काय पटलंच नाही. त्यांनी तर शेवटपर्यंत लढाई ताणून धरली 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 धरली. मला असं वाटतं की आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण निर्णय घ्यावा. शमीबा पण पाटील गरीब मराठ्यांचा प्रश्न उपस्थित करताना तुम्ही, ही काय लखपती बापाची का हिच्याच बापाची 24 लाख रुपये अटकून पडलेत कारखान्यामध्ये. तो कारखाना बंद पाडला तुम्ही. बंद पाडला कारखाना.
एवढे कामगार घरात बसविले, सहकार कारखाने बंद पडायचे, स्वतःचे खाजगी कारखाने चालू करायचे. ही यांची खानदानी परंपरा. तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होणं गरजेचं आहे. नाही तर येत्या काळामध्ये तुमच्या गळ्यामध्ये अदृश्य मडकं आणि कमरेला अदृश्य झाडू राहील आणि तुम्ही रस्त्यावर झाडू मारत फिराल. हे विसरू नका. कारण की काल काँग्रेसनी नागपूरमध्ये संविधान बचाव सभा घेतली, काहीतरी संविधान संरक्षण. त्याच्या संविधानाची पुस्तकं वाटली, आतली पानं सगळी कोरी, डायरीज बनवून ठेवलं. त्याला कव्हर संविधानाचं, बॅक कव्हर संविधानाचं आणि आतमध्ये सगळं कोरं. हे काँग्रेसची खरी भूमिका आहे की तुम्हाला डायरेक्ट संविधान दाखवायचं आणि आतमधलं सगळं गिळून फस्त करायचं. सोडू राहिलेत का ते तरी बाप बेटे? वरती बसलेल्या त्या ताई आणि राहुल गांधी बाबा, 50 वर्षाचा बाबा काय करतोय आमच्यासाठी भूमिका. NRCCA आलं, बाळासाहेब रस्त्यावर, अख्खी मुंबई पॅक केली बाळासाहेबांनी. बाळासाहेब म्हणले याच्यात फक्त मुस्लिम बाहेर नाही निघत. NRCCA जर कायदा लागला तर इथले भटके विमुक्त, इथले आदिवासी हे सुद्धा घराच्या बाहेर निघतील. या कायद्यानुसार NRCCA फक्त मुसलमानांसाठी कायदा नाहीये, तो इथल्या भटके विमुक्तांना पण बाहेर काढेल आणि इथल्या मूळ आदिवासींना सुद्धा या देशाच्या बाहेर काढेल. आमचा याला विरोध आहे. किसान आंदोलन झालं दिल्लीमध्ये. बाळासाहेबांनी प्रत्येक जिल्ह्यात किसान बाग चालू केली. 3 काळ्या कायद्याच्या विरोधात शेवटपर्यंत महाराष्ट्रात जर कोणी लढला असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर होते. आज आम्हाला इथल्या मुस्लिम बांधवांना प्रत्येक सणाला घाबरावं लागतं. ईदे मिलाद आली आम्ही घाबरतो, एक दिवस पुढे घेतो. मग आमची ईद आली, बकरा ईद, की लगेच आम्ही घाबरतो. तर बकरे फक्त ईदलाच कटतात का? पण आम्ही घाबरतो. सगळ्यात जास्त गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनी कोणाच्या आहेत? गुगलला सर्च करा. मी बोलत नाही. गुगलला सर्च करा, गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या कुणाच्या आहेत. त्यांची नावं येतील तुम्हाला. त्यांच्या मालकाची नावं वाचा. नावं वेगळेच ठेवलेत, मालक वेगळेच आहेत. आमच्या महापुरुषांच्या नावाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असो, अहो तो पुतळा 6 महिने बी टिकला नाही, पडला खाली. हे छत्रपतींच्या नावाने बोंबा मारत फिरतात गावगाव. तो कोकणातला 1-1.5 फुट्या रान पेटवत फिरलाय आणि त्याला त्याच्या गांडी शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. बीजेपीला कान धरायचं सोडून त्याची सपासदी करायला लागला. तुम्ही शिवरायांची अस्मिता जपणार. अरे शिवरायांची अस्मिता काय तुम्हाला माहित नाही. एक गाणं, एक शाहीर युट्यूबला सर्च करून बघा तुम्ही, की आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या काळात नव्हती, मुळीच नव्हती वान, आणि आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान. ही आनंदानं नांदण्याची जी परंपरा होती या देशातली, या परंपरेला काडी लावली या लोकांनी. आमच्यामध्ये तुकडे पाडून, आमच्यामध्ये वाटाघाटी करायला लावून, आमच्यामध्ये का. नीट जरा यांच्या याद्या चेक करा. पोरगा इकडून उभा आहे, बाप इकडून उभा आहे, जावाई इकडून उभा आहे, सासू इकडून उभी आहे. याद्या चेक करा. कोण कोणाचं किती नातेवाईक आहेत, कोण कोणाचे मामा आहेत, कोण कोणाचे भांजे आहेत. हे आपापल्या मध्येच सत्ता वाटून खातायत. ही लांडग्यांची टोळी तुम्हाला सत्तेपर्यंत पोहोचू देत नाहीये, एवढं लक्षात ठेवा. बघा, ओळखा आणि मग यांना हाकला. गॅस सिलेंडर दाबा, गॅस सिलेंडर हाकला. हे दलिंदर, हे दलिंदर जर हाकलायचे असेल तुम्हाला गॅस सिलेंडर दाबावं लागणार. सुजात भाई येणार आहेत, तुम्हाला त्यांना ऐकायचं मला माहितीये. मी आपली रान मारायले ते येतील तेव्हा मी बाजूला होईल. माझ्या मनातही बऱ्याच भूमिका आहेत. माझ्यासाठी ही जागा फार अस्मितीची आहे. मी महाराष्ट्राची उपाध्यक्ष आहे, पण मी पूर्णतः इथं तळ ठोकून आहे. मी महाराष्ट्रभर मी कुठंच फिरत नाहीये. मी इथं फिरतीये, इथं लोकांना आवाहन करतेय, इथं बोलतीये. का माहितीये का बाई, आजपर्यंत आम्ही तुमच्या लेकरांना आशीर्वाद दिले.
आजपर्यंत आम्ही तुमच्या पाळण्यातल्या लेकराला उचलून त्याला कान फुकून त्याच्यासाठी लोरी गाऊन त्याला आशीर्वाद दिलेत. तुमचं कल्याण हो म्हणून आम्ही तुम्हाला आशीर्वाद दिलेत. तुमच्या घरात लेकरू व्हावं म्हणून तुमच्या बायकांच्या ओट्या भरल्या आम्ही. आजपर्यंत तुमच्या घरात लक्ष्मी नांदावी म्हणून दाताखाली रुपया जाऊन आम्ही तुम्हाला दिलाय. आजपर्यंत तुम्हाला आयुष्य देण्यामध्ये मी माझ्या आयुष्याची 24 वर्ष घालवली आहेत. आज पहिल्यांदा मी माझ्या लेकरासाठी आशीर्वाद मागते. आता तुमची वेळ आहे. मी 24 वर्ष तुम्हाला आशीर्वाद दिलाय तुमच्या लेकरा बाळायला. आज माझ्या लेकराला आशीर्वाद द्यायची वेळ आली आणि तुम्ही जर मला पाठ दाखवली तर तुमची गणती माणसात नाही. मला काय म्हणायचं तुम्ही समजू शकता. तुम्हाला कोणाच्या बाजूला जायचे, जहागीरदारांच्या खेटराजवळ बसायचे की तुमच्यातलेच व्यक्ती मालक म्हणून तुम्ही मालक बनणार आहात हे ठरवा. आता काय बनवायचे तुम्हाला? मालक बनायचे ना, मग शमीबा मालक झाली पाहिजे म्हणजे आपल्या हातात सत्ता येणार आहे. अहो साधं नगरसेवक होऊ देत नाहीत आपल्याला हे लोक. ते बी ठरलेले जो जास्त खेटर उचलेल तो नगरसेवक. साहेबाचे खेटर जो जास्त उचलेल त्यालाच सरकारी कॉन्ट्रॅक्ट. साहेबाचे खेटर जो जास्त उचलेल जिभेने साफ करील त्याच्याच पेपरला मोठाल्या बातम्या. शमीबाची बातमी कोण लावेल? शमीबाकडे पॅकेज आहे. शमीबात लोकांकडे 10-20 रुपये दारात जाऊन 1 रुपया दे माय तुझ्यावर मी इलेक्शन लढणार म्हणतीये. तिच्याकडे नाहीत लोकांना भाड्याला पैसे द्यायला आणायला. काल मी वंचित बहुजन आघाडीच्या एका कार्यकर्त्याने मला ड्रॉप केलं आणि त्याला लक्षात आलं मला भूक लागली. ते म्हणला ताई थांबा. झाडापाशी थांबवलं, गाडीची डिक्की उघडली, त्याच्यातला डबा काढला, मेथीची भाजी, चपात्या. मला म्हणते ताई तुम्हाला भूक लागली असेल जेवून घ्या. असे कार्यकर्ते इथं कोणी खानावळी लावलेल्या नाहीत. इथं कोणी गाड्या घोड्या वाटल्या नाहीत. इथं कोणी पैसे वाटले नाहीत. इथं कोणी आयुष्य आरामाच्या साधनं दिलेली नाहीत. इथं कुठले बार किंवा धाबे बुक केलेले नाहीत. ही सगळी पोटतिडकीनं रस्त्यावरची माणसं तर रस्त्यावर आलीत आपल्या हक्कासाठी, आपल्या माणसाला निवडून देण्यासाठी, आपल्यातल्या प्रतिनिधीला पुढे नेण्यासाठी आणि बाळासाहेब आंबेडकरांचं सत्तेचं सामाजिकरणाचं स्वप्न साकार करण्यासाठी ही माणसं इथं आलेली आहेत. माझ्या बेंबीच्या देठापासून मी जो आवाज काढतीये यातली आत्मीयता तळतळ जर तुम्हाला ऐकू येत नसेल तर तुमचं मन दगड झालंय. तुम्ही दगड झालायत, तुम्ही गुलाम झालायत. एवढं मात्र तुमच्या डोक्यात पक्क ठेवा. तुम्ही तुमच्या पिढीला सुद्धा परत गुलाम करणार आहात. या देशाला स्वातंत्र्य या दिवसासाठी मिळालं होतं का? या देशात फक्त यांनी फुटबॉल करायचा तिकडं लाट जाणार, त्यांनी फुटबॉल करायचा इकडं. 5 वर्ष काँग्रेस, 5 वर्ष बीजेपी, 5 वर्ष काँग्रेस, 5 वर्ष बीजेपी. आणि आम्ही काय करायचं? तुमच्या रानात दारे द्यायचे. तुमच्या इकडे दारे द्यायला काय म्हणतात? पाणी भरण्याला, शेताला, कापसाला, केळीला काय म्हणतात? बारे धरणं. आमच्याकडे दारे म्हणतात. आम्ही बारे द्यायला यायचं तुमच्याकडे रात्री इचुकाट्यात. कसला हा नालायकपणा लावलाय तुम्ही? पोरांची शिक्षण महाग, शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही. कालचा आमचा जाहीरनामा बघा वंचितचा आपला. 6,000 रुपये सोयाबीनला हमी भाव देऊ. आणि हमी भावाचा अजेंडा हा पहिलेपासून राहिलेला आहे. अकोल्यामध्ये जा, शेतकऱ्याला दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्याला बी बियाणं खत हे नगरपालिकेकडनं मोफत दिलं जातं. तुमच्या इथं आहे ती सुविधा? नाही. बाळासाहेबांच्या अकोल्यात ती सुविधा आहे. आणि इथं जर परत शमीबाच्या हातामध्ये दोरी आली, वंचितची सत्ता आली तर इथल्या शेतकऱ्याला सुद्धा हा बेनिफिट मिळणार. इथल्या तरुणांची अवस्था बघा तुम्ही. सगळे पुण्या मुंबईला चाललेत. इथं काय आहे? नुसता धूळ फुपाटा करून ठेवलाय यांनी. सगळा धूळ फुपाटा. कुठं पण जा, काही एकदम व्यवस्थित केलेलं नाहीये. MIDC काय परिस्थिती? MIDC आहे तुमच्या इकडं? असेल एखाद्या कोपच्यात 2-4 कारखाने बंद पडलेले किंवा कर्जबाजारी झालेले, टॅक्स मधील कर्जामध्ये डुबवून टाकलेले किंवा मग स्वतःच्याच मालकीचे असलेले. आखी MIDCची जमीन आपल्याच माणसांना लाटायची. तू खेटर उचल तुला देतो, तू खेटर उचल तुला देतो. अब नहीं चलेगा.
तुमच्या माजी आमदार खासदाराच्या स्वप्नात असलेला त्यांचा राजकुमार चिरंजीव आबदार आणि माझ्या इथे बसलेले भावंड, याच्यात काय फरक आहे? मग आम्ही सत्तेचं स्वप्न का पाहायचं नाही, हा एकमेव प्रश्न आहे आमचा. आमच्या वाटेला सत्ता का नाही, आणि अशी तुम्ही काय दिवे लावलेत की आम्ही तुम्हाला मतदान करायचे? आमच्या घरावर दगडफेक होते, तुम्ही मुग गिळून बसता. आम्हाला लोक घरात घुसून मारतात, तुम्ही मुग गिळून बसता. आमच्या आया बहिणीच्या आबरूवर घाले पडतात, तुम्ही मुग गिळून बसता. आमचे हक्क अधिकार काढून आम्हाला दुय्यम लेखलं जातं, तुम्ही गप गिळून बसता. आमच्या फंडिंगचे पैसे जे आहे, म्हणजे बघा, मुस्लिम समुदायाच्या हज कमिटीतनं हज साठीची जी सबसिडी होती 700 कोटी रुपये, ती सरकारनं बंद केली. बीजेपी सरकार तर आहेच ते, पण तुम्ही तर विरोधक होते ना. तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं हे सांगा. आले का सुजात भाई? तुम्ही काय केलं आमच्या त्या 700 कोटीचं? वंचित बहुजन आघाडी तेव्हा म्हणली होती की ठीक आहे, मुसलमान त्यांच्या कष्टानं हजला जाईल, पण जो मुस्लिम सबसिडीचा जो 700 कोटीचा फंड होता तो मुस्लिम मुलींच्या शिक्षणाला लागला पाहिजे. चुकीची मागणी होती का? ताडीच्या दुकानासाठी मागत होते का 700 कोटी? देशी दारूच्या लायसन्स साठी मागत होते का 700 कोटी? का जुगाराच्या अड्ड्यासाठी मागत होते 700 कोटी? मुलींच्या शिक्षणासाठी मागत होते. दिलेत का? नाही दिले. इथल्या SC ST आरक्षणामधलं ओबीसीचं आरक्षण थिजवलं, राजकीय आरक्षण. ग्रामपंचायतीमध्ये नगरसेवकांच्या इलेक्शन मध्ये आता ओबीसीचं आरक्षण गुल झालं. पण तुम्हाला झोपायचे. SC आरक्षणामध्ये क्रिमिलेअर घुसवायले, डिवाइड अँड रूल्स, इंग्रजांचा कायदा. तुमच्यामध्ये भांडणं लावून द्यायचे, अगट बिगट सगट, आणि आमच्या पोटावर लाथ मारायची. बढती मधलं आरक्षण कमी बंद केलं होतं यांनी. वंचित बहुजन आघाडीनं स्टँड घेतलं. तुमच्या जळगाव मध्ये आधी एक इतिहास घडलाय, मला तो आता आठवला, तुम्हाला सांग. माझ्याकडे भरपूर वेळ दिला यांनी आणि बोल म्हणून सांगितलंय. थांब, एक मुद्दा सांगते. थांबते. अंजली पाटील, ते अभि पाटीलच बरं का. अंजली पाटील कुठलं गाव ग? बादली जळगाव. इलेक्शनला उभा राहिल्या, फॉर्म भरायला गेल्या आणि निवडणूक अधिकारी म्हणला की ही जागा जी आहे सर्वसाधारण महिलांसाठीची जागा आहे, या जागेवर तुम्हाला इलेक्शन लढता येणार नाही. शमीबाब पाटील माझी वाघीण एका दिवसात औरंगाबादच्या खंडपीठात गेली आणि संध्याकाळपर्यंत निकाल घेऊन आली की सर्वसाधारण जागेवरनं तृतीयपंथी व्यक्तीला फॉर्म भरता येतो आणि तिला तिथून निवडणूक लढता येते. अंजली पाटील तिथून निवडणूक लढल्या, तिथून जिंकून आल्या आणि त्या 2.5 वर्ष सरपंच राहिल्या बादलीमध्ये. शमीबा पाटील तर टेक्निकल नॉलेज, एका दिवसात लगेच खंडपीठ गाठलं. ती तुमच्यासाठी कुठं नाही जाणार. तिच्याकडे दुसरं काही काम नाही. तिला नवरा म्हणणार नाही की डबा बनवून दे. ती सकाळी उठली की ब्रश केली की चहाच्या हॉटेलवर तुमचं काय, चला अधिकाऱ्याकडं, करते अर्ज, करते आंदोलन. तिच्याकडे दुसरं टार्गेटच नाही. तुम्हीच लेकर आहेत तिच्यासाठी. मला जेवढं पोटतिडकीनं सांगायचं तुम्हाला कळतंय ना. आणि प्लीज, बाहेरचे तर आपण निपटोच, अंतर्गत जे दलाल आहेत, जे निळा कोल्हा नावाची एक गोष्ट आहे बघा. एक कोल्हा असं जात असतो अंधारामध्ये आणि एका धोब्याच्या निळ्या कलरच्या हौदात पडतो आणि तो पूर्ण निळा होतो. आणि मग तो दुसऱ्या दिवशी जेव्हा कोल्ह्यांमध्ये येतो तेव्हा कोल्ह्यांना म्हणतो की मला देवानं आशीर्वाद दिला आणि तुमचा राजा घोषित केले, मी वाघ आहे किंवा काय, असं काहीतरी गोष्ट आहे. तर तो जो रंगात बुडून आलेला जो कोल्हा आहे ना खोटा, तो कोल्हा आपल्यातला ओळखा. आणि हे जे दारोदारी फिरतायत मास्तर, अशी गचांडी धरा बेट्या. तुकड्यावर जगणाऱ्या बाबासाहेबांच्या
बाबासाहेबांची पुण्याई रोज 2 टाइम भाकर खायला तू, नाही तर कोणाचा तरी संडासातला गू टोपल्यात भरून व्हायला असतास. आणि तू आम्हाला सांगायलास की बाबासाहेबांच्या नातवासोबत गद्दारी करा म्हणून, बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जा म्हणून सांगायला. तुम्ही आमच्याशी लिंगभेद करू नका. आम्हाला आम्ही हिजडा आहोत याची जाणीव करून देऊ नका. खूप लोक म्हणतात तुमच्याकडे काय पुरुषांची कमी पडली का हिजड्याला वोटिंग करायचं. अरे जरा आरशासमोर उभे राहा. हिजडा हा एक अरेबिक वर्ड आहे. त्याची मुख्य आयडेंटिटी अशी आहे की हिज्र आणि राह, म्हणजे हिज्र म्हणजे विरह आणि वेगळी वाट निवडणारी लोक हिजडा असतात, किंवा समूहातून बाहेर टाकली गेलेली लोक हिजडा असतात. पण आपण त्याला शिवीप्रमाणे वापरतो. घ्या शिवीप्रमाणे घ्या. आणि जेव्हा तुम्ही मला हिजडा म्हणतात ना, तेव्हा स्वतःला आरशासमोर उभं राहून स्वतःला पहा की तुमच्यापेक्षा जास्त स्वाभिमान माझ्यात आहे, तुमच्यापेक्षा जास्त कर्तृत्व माझ्याकडे, तुमच्यापेक्षा जास्त क्वालिटी माझ्याकडे, तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान माझ्याकडे, तुमच्यापेक्षा जास्त माणुसकी माझ्याकडे. मग कोण मर्द आहे? परत तुम्हाला जे मर्दानकीचंच राजकारण करायचं असेल तर मी या गोष्टीला मानत नाही. माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे. स्त्रिया सुद्धाही तितक्याच ताकदवर आहेत. स्त्रियांच्या राजकारणाचं या देशाला वारसा आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर आमच्या अस्तित्वासोबत हेलिकॉप्टर आलं बघा, आता माझं जरा मी कोणत्याही वेळेला मी शांत होऊ शकते पण मी बोलणार. या हेलिकॉप्टर मध्ये काल मी बसले होते. काल पुण्याहून सुजाता आंबेडकरांसोबत या हेलिकॉप्टरवर संगमनेर पर्यंत आले मी. कोणता नेता मला हेलिकॉप्टर मध्ये बराबरीने बसवतो महाराष्ट्रातला? जसं मगाशी सर म्हणले ना, तुम्ही सगळेजण या आणि एका साईडला फक्त शमीबा, होऊ द्या तर्क वितर्क. तुमच्या सगळ्यांना नाही गार बसून पाणी पाजलं तर नावाची दिशा नाही. मी शमीबा एकटी पाणी पाजल तुम्हाला, एवढा कॉन्फिडेंट आहे. हिजडे खूप आहेत महाराष्ट्रामध्ये. शमीबासाठी का जीव तोडायले? इंटेलेक्च्युअल आहे, हुशार आहे, कर्तृत्ववान आहे, लीडर आहे आणि लीडर आहे. मानपानाची वाट बघू नका पोरं हो. एकटी येते, तिच्या माग तुम्ही टीम आहात. तुमची ती आहे, तिची तुम्ही आहात. कोणीतरी काहीतरी बोलल, बैकू नका. इलेक्शन होऊन जाऊ द्या, मग तिच्यासोबत बसा. तिच्याकडं आजही आम्ही लोकांची लिस्ट करतोय. कोणी आम्हाला 500 रुपये देईल का? कोणी आम्हाला 1000 रुपये देईल का? कोणी आम्हाला 4 बॅनर देईल का? कोणी आमचे 4 झेंडे देईल का आम्हाला? आम्ही आज लोकांकडनं मदत मागतोय. त्याच्यामुळे तिच्याकडनं आज अपेक्षा ठेवू नका. उद्या ती आमदार जर झाली तर तुमच्या अपेक्षा तुमच्या मनात यायच्या अगोदर ती पूर्ण करेल. आणि तिनं पूर्ण केल्या नाही तर त्यावेळेस तुमच्या सोबत मी उभी असेल तिला तिच्यासोबत भांडायला. आपल्याला परिवर्तन पाहिजे का नाही दादा? हो पाहिजे ना. का परत जायचे वाड्यावर? यांची मगरुरी जिरवली पाहिजे. तुम्ही आम्हाला ग्रहित धरून नाही चालणार. आमच्या सत्तेचा वाटा आम्हाला द्यावाच लागणार आहे. अच्छा, याकूबभाई तडवी. अच्छा, याकूबभाई तडवी, तुम्ही इकडे वरती यावं. तुमच्याकडे काम आहे. ओके, येत आहेत. अहो, आपल्या सगळ्यांना ज्यांनी फेटा बांधला त्यांना बी तो फेटा बांधावा लागेल का नाही? किती मी काल हे वाक्य बोलले तर सुजातभाई मला म्हणला की लई इमोशनल केलंस तू, एवढं इमोशनल नको करूस. तुमच्या घरामध्ये जर नाही का लहान लेकरू आजारी असलं किंवा तुमचे वडील आजारी असले तर तुम्ही सगळे काम बाजूला ठेवून घरात राहता का नाही? राहता ना. आज बाळासाहेबांचं मराठा आरक्षणात बसले होते कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांसोबत. कोल्हापूरला बसले होते, व्हिडिओ पण आहे फेसबुकला. मराठा आरक्षणासाठी बसले होते.
आणि छातीत दुखत होतं. ते दुखणं त्यांनी तसंच अंगावर काढलं आणि ते जास्त झालं आणि बाळासाहेबांना बायपास करावी लागली. त्यावेळेस मराठा आरक्षणात आमचं काय आमचं रोल आहे जर कोणी विचारलं ना तर त्या शहाण्याला तो व्हिडिओ दाखवा. आज आत्ता बाळासाहेबांची एन्जिओग्राफी झाली. बाळासाहेबांना 10 मिनिटाच्या वर बोलायचं नाही म्हणून डॉक्टरांनी सांगितलंय. अशा ही परिस्थितीत ती व्यक्ती कंटिन्यू आमच्या हिताचा विचार करते. आम्ही त्यांचे लेकरं नाही आहोत. आम्हाला जन्माला घातलेलं नाहीये त्यांनी. आमच्यासारखे कितीतरी उमेदवार दिलेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अधिक मुस्लिम उमेदवार देणारी वंचित बहुजन आघाडी, सगळ्यात अधिक महिला उमेदवार देणारी वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सगळ्यात पहिली हिजड्याला उमेदवारी देणारे वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आदिवासींना उमेदवारी देणारी वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्रात गरीब मराठ्यांना, रयतेच्या मराठ्यांना उमेदवारी देणारे वंचित बहुजन आघाडी. आमच्याबद्दल गैरसमज पसरवणं बंद करा, नाहीतर तुम्हाला हे जड जाईल. हे या लोकांच्या साक्षीने मी सांगते. मला माहिती हा आवाज कुठे जाणार आहे ते सांगितलं ना मी. कॉलर धरून विचारा म्हटलं त्यांना की पप्पा कोण आहेत, है ना. आयडेंटिफाय तर झाले पाहिजे की भाऊ तू खारा किसका. आम्ही इमान ठेवतो. माझ्या आईने नाही का लहानपणामध्ये काही छोट्या छोट्या उदाहरणांमध्ये आमच्यामध्ये लय भारी इमान पेरलेले. माझी आई म्हणायची, बाळा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तर इथल्या दलित प्रोफेसरांच्या, हरिजन प्रोफेसरांच्या ताटात आज जी तूप लावलेली पोळी आहे ती मया बापाची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आत्ताचे लोक 3 पिढ्या आले. बाबासाहेब तेव्हा भांडले नसते तर तुम्हाला काय होतं, लग्नाच्या नंतर उकिरड्यावर टाकलेला खरकटा भात ज्यांनी उचललाय त्यांना बरोबर लगेच लक्षात येईल. मी उचललाय लहानपणी, मला माहिती ती वेदना काय असते. ते काय असती ना ती वेदना पंक्तीतून हाकलून देण्याची. ती तुम्ही विसरला असाल, मी नाही विसरलेली. आणि माझ्या पुढच्या पिढीला इथे चिल्ले पिल्ले बसलेत. या पिढीच्या वाट्याला मी ती परंपरा येऊ देणार नाही. त्याच्यासाठीची ही लढाई आहे. तुम्ही इथल्या गर्दीवरनं या तुफानाचा अंदाज लावू नका. दबेगा सिलेंडर आएगा बवंडर. लावू नका भाई, तुम्ही अंदाज नाही लगाओ इसमें से हमारा. जेवढं पाणी शांत तेवढं खोल. आणि तुम्हाला तर आम्ही होल पाडणारच. आता तुम्ही नका काळजी करू. चलो, सन्माननीय सुजात साहेब आंबेडकर आलेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी व्यवस्थित त्यांचं स्वागत करावं. शांततेमध्ये आदरणीय सुजातभाई आंबेडकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी उपस्थित असलेले सर्व नागरिकांना विनंती करतो, कृपया आपण खाली बसून घ्या. यानंतर भाऊंना आदिवासी समुदायातर्फे आणि त्या टीम तर्फे आदिवासी फेटा बांधण्यात यावा. वेळेच्या अभावी बिराजदादा तळवी मी यांना विनंती करतो की आपल्या टीम सोबत आपण या ठिकाणी सुजातदादा आंबेडकर यांना आदिवासी फेटा त्या सोबतच स्वागत देखील करायचं आहे. मी बिराजदादा तळवी यांना विनंती करतो की
महिना अजून पुढील सभा असल्या कारणे थोडा वेळ अभावी आपल्याला लवकर हे घ्यायचं आहे. मी तसेच उमेदवार यांचं कुटुंब त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी भाऊंचं स्वागत करा. वंचित बहुजन आघाडीचा सुजात भाई अम्बेडकर अब आगे बढ़ो. सुजात भाई अम्बेडकर अब आगे बढ़ो. क्षमावाताई अब आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा मी तैयब भाई यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आदाब, जय भीम. मंच पर बैठे हुए वंचित बहुजन आघाड़ी के अधिकृत उम्मीदवार आदरणीय क्षमाबाई ताई, साथ ही साथ सुजाता अम्बेडकर, वंचित बहुजन आघाड़ी के तमाम कार्यकर्ता, हम यकीनन बहुत लेट है और आप तमाम लोग बहुत टाइम से जो है तो इंतजार कर रहे हैं. शमीबा ताई से कंटिन्यू फोन के जरिए हम लोग बात कर रहे थे. खैर, इलेक्शन का दौर है और इलेक्शन के टाइम पर वंचित बहुजन आघाड़ी ने इस महाराष्ट्र में नया इतिहास बनाते हुए, जो महाराष्ट्र कई सालों से अलग अलग पार्टियों का गहवारा रहा, उस पार्टियों ने कभी भी जिनके बारे में नहीं सोचा उनके बारे में सोचने वाली पार्टी वंचित बहुजन आघाड़ी है. और एक नया इतिहास गढ़ना किसको कहते हैं, ये आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने शमीबा ताई को टिकट देके पूरे महाराष्ट्र को बताया कि इतिहास इसको कहते हैं. ताई, तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो. तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो. मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो. और इस बार वंचित बहुजन आघाड़ी का झंडा उठाकर इस रावेर से शमीबा ताई तमाम मसाइल को खत्म करते हुए इस राजनीतिक दरिया को तैर कर पार करके दिखाएगी. और उन तमाम लोगों के मुंह पे ताला होगा कि तृतीय पंथी को टिकट देके बाड़ा साहब ने गलत किया. बाड़ा साहब ने एक ऐसे माइनॉरिटी को चूज किया जिसके बारे में सोचने के लिए भी कोई तैयार नहीं था. शमीबा ताई क्या कर सकती है मैं आपको बताता हूं. ये एक ऐसी बुलंद आवाज है जिसने जब भी महाराष्ट्र में उठी महाराष्ट्र को हला दिया. ये 1.5 फुटिया अभी जो महाराष्ट्र में दंदन आ रहा है, इसको घर का रास्ता दिखाने वाली ताई है, इसको औकात याद दिलाने वाली ताई है. और ये इलेक्शन का दौर है और ताई पहले भी मुद्दों की राजनीति कर रही थी, आज भी मुद्दों की राजनीति कर रही है और कल भी आपके मुद्दों की राजनीति करेगी. अगर किसी को शक है तो वो आकर देखे और पूछे वंचित बहुजन आघाड़ी से कि तुम धर्म की राजनीति के चक्कर में क्यों नहीं जाते, तुम मुद्दों की राजनीति करते कैसा हो. हम इसलिए मुद्दों की राजनीति करते हैं क्योंकि हमारे पास मुद्दों की राजनीति करने वाली विचारधारा है. हम अम्बेडकरवादी है, हम संविधानवादी है, हम एकता और अखंडतावादी है. हम इस देश को बंटवारे में नहीं डालते. मैं जिस पक्ष की जानिब से, जिस पार्टी की जानिब से आज पूरे महाराष्ट्र में आदरणीय सुजाता अम्बेडकर के नेतृत्व में घूम रहा हूं, वजह यह है कि आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने जब भी जबान खोली है मजलूमों मजबूरों के हक में खोली है.
रावेर के मुसलमानों से कहना चाहता हूं कि हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी हुई, तमाम पक्ष खामोश थे, किसी की जरूरत नहीं हुई कि वो कुछ बोले, लेकिन आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब थे। हमारे पास कोई एमएलए नहीं, हमारे पास कोई एमएलसी नहीं, हमारे पास कोई हुकूमत नहीं, फिर भी आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने अपने एक मित्र एमएलए के जरिए मोहम्मद पैगंबर बिल पेश करवाया और जो है तो कोशिश की कि वो मंजूर हो जाए। लेकिन ये कांग्रेस, ये एनसीपी, ये शिवसेना, ये बीजेपी, ये बजरंग दल और आरएसएस की जहनियत वालों ने आपके बिल को सुनवाई के लिए भी आगे नहीं लाया। तब जाकर ये लगता है कि शमीबा ताई जैसे चेहरा विधानसभा में जाना चाहिए और जो बिल बाला साहब ने भेजा था उस पर आवाज उठानी चाहिए। मुसलमानों पे केसेस, मुसलमानों के ऊपर दंगों के केसेस और इसके ऊपर पीछे हटकर खामोश रहने वाले तथाकथित सेकुलर पार्टियां और आगे बढ़कर मुसलमानों के लिए बात करने वाले प्रकाश अंबेडकर। कहने के लिए बहुत कुछ है, वक्त कम है। मैंने ताई से पहले भी वादा किया है कि मैं एक बार रावेर फिर आऊंगा और जब आऊंगा तो बताऊंगा कि मुसलमान रावेर का क्या कर सकता है। बस इतना कहते हुए अपनी बात को खत्म करता हूं कि वंचित के मंच से इंसान मिलता है, यहाँ पर राम मिलता है, यहाँ रहमान मिलता है, यहाँ ना कोई हिंदू है, ना मुस्लिम है, ना सिख है, ना ईसाई। यही वो मंच है जहां सारा हिंदुस्तान मिलता है। बहुत बहुत शुक्रिया। 16 तारीख को महाराष्ट्र का शेर आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब इन फिजाओं में इन मिसरों को गुनगुनाते हुए आएंगे कि दायरे में सिमट के आएगा, हर रिवायत से हट के आएगा, आंधियों को जरा खबर कर दो, शेर वापस पलट के आएगा। बहुत बहुत शुक्रिया भाई, जो विचारों के साथ ने यहाँ पर जो सैलाब लाया उसके लिए तहे दिल से मैं आपका धन्यवाद देता हूँ। और आगे अपनी बात रखने के लिए मैं अपने इस विधानसभा के उम्मीदवार आदरणीय शमीबाताई पाटील को आमंत्रित करता हूँ। आजच्या या महाराष्ट्रात असलेल्या राजकीय रणधुमाळीमध्ये विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आदरणीय बाळासाहेबांनी मला उमेदवारी देऊन जी रावेर विधानसभेची जबाबदारी दिली आहे त्याच्या प्रचाराच्या निमित्ताने आज इथे आपल्यात उपस्थित असलेले महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन युवकांचा बुलंद आवाज आदरणीय सुजातभाई आंबेडकर आणि आत्ताच ज्यांना आपण ऐकलं अशी आमची मुलूक मैदानी आणि खऱ्या अर्थाने इथल्या मुस्लिम समुदायाचा आवाज असलेले आणि इथल्या वंचित बहुजनांचा आवाज असलेले आमचे तय्यब भाई आणि मगाशी ज्यांनी अगदी अर्धा तास सगळ्यांच्या कानपिचक्या केल्या आणि मगाशी मला एक दाखवलं की ताई आग लगा दी रावेर विधानसभे में, अशा आमच्या आदरणीय दिशा पिंकी शेख, त्यासोबतच या विचार मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमचे आदरणीय बिराज भाऊ तडवी असतील, त्यासोबतच आदरणीय बाळाभाऊ असतील, आमचे मुश्ताक भाई असतील, रफीभाई असतील आणि जसे मुंबईवरून इतक्या लांबून गेल्या 2 दिवसापासून माझ्यासोबत प्रचारासाठी आले आदरणीय थोरात साहेब असतील, या सर्वांना आणि या सभागृहात आणि ज्यांना ज्यांना माझा आवाज ऐकायला जातोय त्या सर्वांना माझा सन्मानानं सविनय क्रांतिकारी जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम। या विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या दिवसापासून उमेदवारी मिळाली, सुजातबाई एक सांगू इच्छिते की ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या 3ऱ्या दिवसापासून अफवांचं एक मोठं शेत इथं पिकलं। पहिली अफवा होती की शमीबाताई मॅनेज झाली, शमीबाताई मॅनेज झाली, शमीबाताईला 27 लाखाची गाडी आली, मला काल गाडी डोंगरात जाताना पंक्चर झाली तर तिथून तिला टोचन करून खाली यावं लागलंय आणि शमीबाताईच्या 27 लाखाच्या गाडीचा हिशोब काय मला पण अजून कळत नाही। भावांनो आणि बहिणींनो, राजकीय उमेदवारी घेत असताना किंवा राजकीय भूमिका घेत असताना गेल्या 15 वर्षाच्या माझ्या सामाजिक क्षेत्रातल्या अनुभवाला गाठीशी बांधून ज्या विचारांना मी प्रमाण मानते तो विचार आहे शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार, तो आहे भारतीय संविधानाचा विचार। आणि आदरणीय बाळासाहेब म्हणतात की भारतीय संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा, त्या
संविधानामध्ये लिहिलेल्या 395 कलमांमध्ये असलेली आमची जी भूमिका आहे की इथल्या शेवटच्या माणसाचा सगळ्यात आधी विकास झाला पाहिजे, त्याच्यापर्यंत त्याचा हक्क अधिकार पोहोचला पाहिजे, यासाठी असलेली राजकीय हक्काची आणि अधिकाराची लढाई आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढतोय. वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय हे मगाशी बोलत असताना दिशाजींनी सांगितलं, तत्पूर्वी बाळाभाऊ पण बोलले. आपल्या सर्वांना सुजातभाईंना ऐकायचंय, पण काही गोष्टी स्पष्ट करू इच्छिते. गेल्या 15 दिवसापूर्वी रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. ही घटना पहिली नव्हती. यापूर्वी देखील अट्रावल मध्ये अशी घटना घडली होती, चिनावल मध्ये अशी घटना घडली होती. अशी अनेक गावं आमच्या तालुक्यांमध्ये आहेत की त्या ठिकाणी अशा घटना घडल्या होत्या. आणि या घटना काय तर एकतर्फी न्यायाची प्रक्रिया राबवत पोलीस इथल्या राजकीय दबावाला बळी पडतात आणि आमच्या बौद्ध तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करतात. 1, 2, 3 नाही तर अट्रावल मध्ये तर 350 नावं होती, बामनोद मध्ये 62 नावं होती. आणि आम्ही ज्यावेळी सामाजिक भूमिका घेऊन लढतो त्यावेळी आम्ही त्या प्रश्नाला फक्त सामाजिक भूमिका म्हणून लढतो. समाजाच्या भावनिकतेचं किंवा समाजाच्या हक्क अधिकाराचं राजकारण आम्ही करत नाही. पण इथे असलेले जे काँग्रेसचे उमेदवार आहेत उघडपणे बोलते, समोरच्या मैदानात सभा चालू आहे, ऐकू गेलं तर अधिक चांगलं. जे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर या काँग्रेसच्या उमेदवारांचे काही चिले पिले सोडलेले आहेत. हे जाऊन गावागावात प्रचार करतायत, अपप्रचाराच्या फैरी झाडतायत. आणि या अपप्रचाराच्या फैरी झाडत असणाऱ्यांना माझा खुला सवाल आहे, ए बाबा 62 जणांवर गुन्हा दाखल झालाय. गेल्या 3 दिवसापूर्वी 27 जणांची नावं वगळून आणली आहेत, 6 जणांचा जामीन केलाय. त्यावेळी कुठं गेला होता? पदरून आमच्या कार्यकर्त्यांनी पैसा खर्च केलाय, वकील देखील आम्ही पुरवलाय. मध्ये जे होते त्यांच्या घरच्यांनी 2-2 हजार रुपयाचा वाटा दिलाय. आम्ही लढाई लढत असताना सामाजिक लढाई लढतोय. तुझ्याकडे उत्तर असेल तर आम्ही मंडप टाकतो, छत्र्या टाकतो, इथं वाटलंच तुला उकाडा होत असेल तर कूलर पण लावते, येऊन समोर उत्तर दे. दुसरी एक गोष्ट, यांच्याकडे जे स्वतःला सेक्युलर म्हणवतात, धर्मनिरपेक्ष म्हणवतात, संवेदनशील म्हणवतात, असे भारतीय जनता पार्टीवाले असतील, त्यामध्ये काँग्रेसवाले असतील, आमच्याकडे परिवर्तन तिसरी आघाडी म्हणून एक आहे, अशांच्या या सगळ्यांना माझा एक सवाल आहे की गेल्या काही काळामध्ये यांचीच ही चिलीपिली जाऊन वाड्यावाड्यांमध्ये काय प्रचार करतायत, काय प्रचार करतायत? आता काय तुम्ही हिजड्याला निवडून देणार? ए राजा, तुला चॅलेंज आहे, हा हिजडा काय करू शकतो हे तुला मैदानात दाखवते. महाराष्ट्रात 2,22,253 महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापूर्वी 2,22,253 गायरान धारकांना नोटीस आल्या होत्या. पुलावर खाली बसवले त्या हिजड्यांनी. ज्यावेळी आंदोलने झाली त्यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यापासून तर पोलीस प्रशासनाला 4-4 दिवस वेठीस धरून आम्ही खात नाही, तुला पण पिऊ देत नाही म्हणून वेठीस धरलं या हिजड्यांनी. तुझ्यात जोर आहे का हे समज. आम्ही फक्त भावनिकतेचं राजकारण करत नाही, आम्ही दिशाभूल करून राजकारण करत नाही. समाजाचे प्रश्न, समाजाचे हक्क, समाजाचे अधिकार, इथले असलेल्या शोषित वंचित घटकाचे हक्क आणि अधिकार टिकून राहिली पाहिजे यासाठीची लढाई लढण्यासाठी आम्ही राजकीय भूमिका घेतोय. पण केवळ अपप्रचार करणं, कारण यांच्याजवळ दुसरं साधन नाहीये, तुमच्याजवळ खरं काहीच नाहीये, तुम्ही बोलणार काय? त्याच्यामुळं खोटं पसरवण्याचं काम जर करत असाल तर त्या खोट्या नाट्याचं उत्तर देण्यासाठी मी तर तयारच आहे. पण समोर गेल्या 5 दिवसापासून खांद्याला खांदा लावून भिडणारे आमचे हे सगळे सच्चे समाज सैनिक आणि संविधानाचा आदर करणारे तयार आहेत. तुझ्याकडे जर भूमिका असेल तर ये आणि बोलून दाखव. काय करतायत? तुम्हाला उमेदवारी मिळाली, तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर तुमच्याकडे मनी मसल्स पॉवर आहे, तुम्ही गाड्यांचे ताफे काढले, तुमच्या संस्थांमधले सगळे पगारी चाकरमानी जे सकाळ संध्याकाळ येऊन हाजी सलाम करून जातात, अशांना तुम्ही वाड्या वस्त्यांमध्ये पाठवतायत. आणि हे काय करतायत? अरे ज्या समाजासाठी, ज्या समाजाच्या भूमिकांसाठी आणि न्यायासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय, 18 mm पावसामध्ये 14 किलोमीटर पायी चालत जातोय, अंगावर पाऊस झेलतोय, त्याच समाजाची बदनामी करण्याचं काम. अहो काँग्रेसचे उमेदवार महोदय, तुमचा जेवढं वय आहे ना तेवढी वर्ष झाले मी पावसात आणि रस्त्यावर लढते.
तेवढे वर्ष झाले मी रस्त्यावरची लढाई लढते. अहो भाजपाचे उमेदवार महोदय, तुम्ही माहितीये का, तुम्ही जो वसा वारसा सांगतोय ना, तर माझ्या बापाच्या कष्टाचा पैसा तो बुडवलाय तुम्ही कारखाने विकून आणि तिथलं भंगार विकून. आम्हाला उत्तर द्या. एका समाजाची बदनामी केली जाते. बौद्ध समुदायाच्या विरोधाने विशेष करून इथे अपप्रचाराच्या मोहिमा झाडल्या जात आहेत. बौद्धांचेच तरुण कशा पद्धतीनं आक्रमणकारी आहेत, बौद्ध तरुणांनी जाऊन कशा पद्धतीच्या दंगली केल्या आहेत. अहो वैयक्तिकरित्या जाऊ नका, वैयक्तिकरित्या बदनामीचं राजकारण करू नका. आमचे मुद्दे विकासाचे मुद्दे आहेत. विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या 45 वर्षामध्ये आलटून पालटून, कधी वालोदकर कधी खिरोतकर, आणि गेल्या पंचवार्षिकला तापीच्या पलीकडून आले आमचे एक दादा. असं आलटून पालटून सत्ताकारण करणाऱ्यांनो, खऱ्या अर्थाने इथल्या आदिवासींचे प्रश्न सुटले का? किती वनदावे आहेत? 10,222 वनदावे रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत. 2008 साली दाखल केले गेले, ते प्रलंबित पडलेले आहेत. 64 वैयक्तिक वन, सामुदायिक वन हक्काचे दावे आहेत, ते प्रलंबित आहेत. 11,900 बेघर गायरानातले प्रकरण आहेत, ते प्रलंबित आहेत. शमीबा तुम्हाला आकडा देऊ शकते, कारण शमीबा गेल्या 15 वर्षापासून जल जंगल जमिनीपासून, बेघर असतील, भूमिहीन असतील, गायरानधारक असतील, रेशनच्या प्रश्नापासून, मुलांच्या शिष्यवृत्त्या असतील, ऐनवेळी आलेल्या इमर्जन्सीच्या इश्यू पासून समाजाच्या एकजुटीचे प्रश्न असतील, यासाठी शमीबा रस्त्यावरचं काम करते. बाबा मी सांगत नाही माझ्या आजांनी काय केलं, माझा आजा माझ्या बापाला आठवत नाही, मी कुठं सांगू? माझा आजा माझ्या बापाला आठवत नाही, मी कुठं सांगू? ए दादा रस्त्यावर घासते, रस्त्यावर बसते, रस्त्यावरची लढाई आहे ती लढते आहे. आणि माझी उमेदवारी देखील रस्त्यावरच्या माणसाच्या हक्क अधिकारासाठी आहे, ज्याच्यापर्यंत तुझ्या हवेलीचं दार कधी उघडलं नाही. तुझ्याकडे शिफारस पत्र घेऊन आमचा एखादा जर आला की माझ्या पोराच्या नोकरीचं काम आहे, आमच्या गावात स्मशानभूमी बांधायची आहे, दलित वस्तीतली आदिवासी पाड्यांमध्ये योजना आणायची आहे, शिफारस पत्र घेऊन ज्यावेळी आमचा एखादा सर्वसामान्य माणूस जातो, त्यावेळी तुमच्या दारावरचा एखादा शिपाई सांगतो, दादा तर मुंबईला आहे, दादा घरी नाहीत. तुम्हाला वेळ द्यायला वेळ नाही. ज्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण केलं, त्यांच्या हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला वेळ नाहीये. तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो की कशासाठी आम्ही तुम्हाला परत एकदा, आणि का म्हणून आम्ही स्वतंत्र म्हणून भूमिका घ्यायच्या नाहीत? आमच्या स्वतंत्र भूमिका आमच्या स्वाभिमानाच्या आहेत, आमच्या सन्मानाच्या आहेत. आमच्यात तेवढा आत्मभान जाग झालेला आहे. आम्हालाही कळतं की कागदावर काळ काय लिहिलेलं आहे, आम्हाला वाचता येतं. आम्हाला अ ते न्य पर्यंत पण वाचता येतं आणि ए टू झेड पण चांगलं कळतं. आणि हे सगळंच्या सगळं आम्हाला आमच्या पदरात घ्यायचंय, आमच्या समाजाच्या पदरात द्यायचंय, त्यांच्या घरात पोचवायचंय, त्यांच्या दारात पोचवायचंय. यासाठीची राजकीय भूमिका. 1, 2, 3 नव्हे, या चोरबड पासून तर त्या वडरी परसाळ्यापर्यंत, निमड्याच्या मांजेल फाट्यापासून तर अकलूज पर्यंत, अशा टेरीमध्ये पसरलेल्या 119 गावांमध्ये असलेला 2.25 लाख केळी मजूर हा येतो साळी माळी तेली कोळी कुंभार सांभार बातंग भील तडवी पावरा भिलाला बारेला, हाय तो पिंजारी, हाय तो खाटील, अशा सर्व समावेशक घटकातून असलेला माझा 2.25 लाख केळी मजूर इथे उपेक्षित राहिलाय. कधी वाटलं नाही का की त्याला माथाडी कामगार म्हणून मान्यता मिळावी, त्याला विमा मिळावा, कामाच्या ठिकाणी जर कुठली दुर्घटना झाली तर त्या ठिकाणी त्याला सुविधा मिळावी, त्याच्या पोरांना शिष्यवृत्ती मिळावी, त्याला कामगार वसाहतीतून चांगलं घर मिळावं. आमच्या असलेल्या माया बहिणींना पाठीच्या मणक्यापासून तर मानेच्या शिरापर्यंत दुर्धर आजाराने ग्रसित व्हावं लागतं. त्यांच्या हक्क अधिकारासाठी कधी भूमिका घ्यावीशी वाटली नाही. मी शब्द देते या विचार मंचावरून, या प्रचार सभेतून, की केळी कामगार मंडळ स्थापन करून ज्या ज्या योजना माथाडी कामगारांसाठी आहेत, माझ्या 2.25 लाख माया बहिणींना आणि भावांना मिळवून देणार. आदिवासींच्या वनजमिनीच्या प्रश्नाला घेऊन सातत्याने सक्रियरित्या 7 वर्ष, अगदी गाढरा जामण्याच नव्हे तर चोपडा तालुक्यातल्या कर्जाणे मेलाणे भेलाणे पासून तर रावेर रसलपूर पर्यंत 7 वर्ष दैनंदिन प्रवास करून हे प्रश्न समजून घेतलेले आहेत. 12A अमेंडमेंट पर्यंत पंचनामे मी भरून घेतलेले आहेत. आदिवासींच्या वनजमिनी नावावर करून देणं, आदिवासींना त्यांचा वनाचा हक्क कायम ठेवणं, जंगलचा राजा म्हणून स्वाभिमानानं जगला पाहिजे, यासाठीची भूमिका म्हणून ही माझी लढाई. इथे असलेल्या गायरानधारकांचे प्रश्न असतील, इथे असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील, इथे असलेला आमचा केळीच्या उत्पादकापासून
केळीवर आधारित असलेली आमची अर्थव्यवस्था असेल, केळीला फळाच्या दर्जाचं गाजर दर पंचवार्षिकला आमदारकीला आणि खासदारकीला हे काँग्रेस बीजेपी वाले देत आले, पण ना केळीला फळाचा दर्जा मिळाला, ना केळीला हमी भाव मिळाला, ना केळीसाठी प्रॉपर कोल्ड स्टोरेजच्या सुविधा झाल्या. मी तुम्हाला शब्द देते की केळीच्या कोल्ड स्टोरेज पासून तर केळीच्या हमी भावापर्यंतच्या भूमिका येऊन ते मान्य करून घेईन. मी मंत्रालयात जरी गेले तर मंत्रालयाच्या दाराशी येऊन आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये तुमच्या हक्कासाठी भांडत राहील आणि तुम्हाला तुमचे अधिकार मिळवून देईल. केळीच्या शेतकऱ्याला सदन केला, सुखी केला तर केळीवर आधारित असलेली इथली अर्थव्यवस्था योग्य होईल आणि आमच्या विधानसभेचा खऱ्या अर्थाने विकास होईल. याच रावेरमध्ये 2 राज्यांना जोडणारी सीमा इथून 24 किलोमीटरच्या अंतरावर आहे. याच रावेरमध्ये एक चांगली MIDC उभी राहू शकते. हे केळी आधारित उद्योग प्रक्रियेपासून तर छोट्या छोट्या उद्योगांना चालना देऊन माझ्या रावेर यावल विधानसभा क्षेत्रातल्या 119 गावातल्या 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 78,000 वयात आलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना हाताला सक्षम रोजगार देऊ शकते. त्याच्यासाठी इथे MIDC बांधण्याचा संकल्प आणि माझ्या विधानसभेमध्ये अर्थव्यवस्थेपासून रोजगारापर्यंतची साधनं उपलब्ध करणं यासाठीची माझी उमेदवारी आहे. माझी उमेदवारी घराणेशाही चालवण्यासाठी नाही. माझी उमेदवारी एका विशिष्ट वर्गाचं राजकारण करण्यासाठी नाही. इथे असलेला जो अनुतेदार आहे, इथला बलुतेदार आहे, इथला 18 पगड जाती समुदाय आहे, इथे असलेला मुस्लिम असेल, इथे असलेला आदिवासी असेल, इथे असलेला SC असेल, इथे असलेला OBC असेल, इथे असलेला मायक्रो OBC असेल, या प्रत्येक घटकासाठीची राजकीय भूमिका म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मला उमेदवारी देण्यात आलेली आहे. आव्हान आहे आमचं की विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करून दाखवा. बॅनरवर छापतायत माझं विजन. बाबा 2 टर्म होती, इकडं 2 टर्म तिकडं 2 टर्म. त्यावेळी कुठे गेला होता विकास? विकास असा मागच्या दाराने तुमच्या घरात आला. गेल्या विधानसभेला 200 कोटीचा बजेट होता बरं एकाचा. एकाने मतदान विभागाला आकडेवारी द्यायला लागते. 200 कोटी रुपये होतं इन्कम. या विधानसभेला ते 2200 कोटी आलं एका उमेदवाराचं. पंचवार्षिक योजनेत 2200 कोटी कसे होतात 200चे? आम्हाला पण सांगा, आम्ही पण आमच्या पोराबाळांना सांगू. ते पण कमाई करतील आणि धनदांडगे होतील. हे कुणाचं काढून घेतलंय आणि कुणाला खाऊ घातलंय, या खाऊ घातलेल्याचा हिशोब विचारायचा आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माझी राजकीय उमेदवारी. मी सर्वांना आवाहन करते, भावांनो आणि बहिणींनो, ही वेळ आहे स्थानिक मुद्द्यांसोबत पुढच्या भवितव्याला सुरक्षित ठेवण्यासाठी. गेल्या अनेक दिवसांपासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सातत्याने सांगत आलेले आहेत की येणाऱ्या काळात जर या महाविकास आघाडीवाल्यांच्या, महायुतीवाल्यांच्या आणि नव्यानं तिसरी परिवर्तन आलेली जे म्हणून स्वतःचे राजकीय टेंबे मिरवतायत, या सगळ्यांनी आतून षडयंत्राचं राजकारण सुरू केलंय, हात मिळवणी केलीये. हे हात मिळवणी करून इथल्या SC ST आरक्षणावर गदा आलीये. इथल्या OBCचं आरक्षण पण काढून घेतलं जाईल. म्हणजे काय करायचं तर आमच्या पुढच्या पिढ्यांना परत ढेकेला लावण्याची तयारी या सगळ्यांनी सुरू केली आहे. याच्या विरोधात एकजूट व्हावं लागेल. कारण आरक्षण ही काही पैसे कमाव स्कीम नाहीये. आरक्षण ही सन्मानाने, स्वाभिमानाने आणि इथल्या मेन स्ट्रीम मध्ये येऊन जगण्यासाठीची करून दिलेली प्रज्ञापुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संधीची दारं खुलं करून दिलेली संधी आहे. ती आपल्याला कायम ठेवायची असेल तर यावेळी आपल्याला एकजुटीने, एकमताने उभं राहावं लागेल. म्हणून मी आवाहन करते. आणि माझी निवडणूक, मला जरी माझ्याकडे जैविक फॅमिली असली, मला जन्म देणारे आई वडील असले, मला भाऊ आहे, मला वहिनी आहे, पण माझ्या जैविक परिवाराशी गेल्या 15 वर्षापासून माझा एक फक्त ऋणानुबंध म्हणून नातेसंबंध आहे. पण मला ज्या समाजाने घडवलंय, जो समाज माझ्या पाठीशी उभा राहतो, जो समाज मला सातत्याने ताकद देतो, हा समाज माझा परिवार आहे. या समाजाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी, या समाजाच्या चेहऱ्यावर हसू राहण्यासाठी, या समाजाचे हक्काधिकार कायम राहण्यासाठी. म्हणून तुम्ही मला एकदा ही संधी द्या. तुम्ही दिलेली संधी ही माझी जबाबदारी असेल आणि मी माझ्या कर्तव्यात आणि कसूर कुठेच ठेवणार नाही. तुमचे प्रश्न सोडवणं, तुमचा विकास घडवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याला घेऊन गेल्या 15 वर्षापासून कुठलाही लाभ लोभ न ठेवता काम करत आलेले आहे. आता सत्तेच्या ठिकाणी जाऊन तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी, कारण लक्षात आलंय रस्त्यावरच्या आंदोलनांनी आता प्रश्न तडीत जात नाही. त्यासाठी तुम्हाला सत्तेची खुर्ची हवी असते आणि सत्तेची खुर्ची तुमचे सगळेचे प्रश्न सोडवण्यासाठी, मला तुम्ही मिळवण्यासाठी सहकार्य करा. येत्या 20 तारखेला
गॅस सिलेंडर या लोकशाहीचा डिफेंडर. मगाशी दिशाबाई म्हटली की बटन दाबा गॅस सिलेंडर हाकला सगळे दलिंदर. तर असं आहे. हे सगळं करून तुम्ही 20 तारखेला अनुक्रमांक 8 शमीबा भानुदास पाटील या समोरचं गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून तुमच्या मताची ताकद मला द्या. तुमच्या ताकदीने तुमच्या हिमतीने या विधानसभेचा विकास करणं आणि खऱ्या अर्थाने इथल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं यासाठी जबाबदारी मला द्याल एवढी सर्वांना नम्र विनंती करते व थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान. यानंतर आजच्या सभेला मार्गदर्शन म्हणून आमच्या सर्वांचे युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय सुशीलदादा आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज येऊ दे. अजून शेजारी सभा चालू आहे ना कोणाची तरी, बंद पाडायची आहे की नाही? मग येऊ दे आवाज जरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर तू मागे बढो, शमीबाताई पाटील तू मागे बढो. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि मंचावरील उपस्थित दिशाताई, तय्यबभाई, बाळाभाऊ, तायडे सर, मुक्तारबाई आणि तशाच आपल्या उद्याच्या रावेरच्या आमदार शमीबाताई पाटील यांच्या सगत इकडे जमलेले तमाम माता भगिनी, वडीलधारी मंडळी, कानाकोपऱ्यातून ऐकणारे सगळे वर्दीवरची लोक आणि माझ्या तरुण तरफदार युवक बांधवांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय लहूजी, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की इकडे निवडणुकीचा वेळ चालू झालाय आणि निवडणूक चालू झाली की जी लोक आपल्याला कधी दिसत नाहीत, जी लोक आपल्या वस्तीत कधी येत नाहीत, ती आपल्या वस्तीत येऊ लागतात. असे विचित्र असे विचित्र लोक आपल्या वस्तीमध्ये यायला लागतात ज्यांना आपण कधीच बघितलं नव्हतं आणि ज्यांचं आपल्या वस्तीमध्ये, आपल्या तांड्यांमध्ये, आपल्या पाड्यामध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये त्यांचं काय काम होतं हे आपल्याला कधी नव्हतं माहिती. पण निवडणूक आली की या प्रस्थापितांची लोक बरोबर तुमच्या गल्ल्यांमध्ये, तुमच्या घरापर्यंत येतात. येतात की नाही? आणि ते दोन गोष्टींसाठी येतात. पहिली गोष्ट म्हणजे ते काहीतरी घेऊन येतात. आता काय घेऊन येतात ही लोक? पाकिट. दुसऱ्या बाजूला काहीतरी घेऊन येतात, बाटली, आणि अजून एक काहीतरी घेऊन येतात. काळ्या पिशवीत येतं बघा ते. काळ्या पिशवीत काय येतं? मटण. आता ह्याच्या जीवावर एका बाजूनी राजकारण चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घेऊ की आता या लोकांकडे मुद्दे नाही, या लोकांकडे विचार नाही, या लोकांकडे भूमिका नाहीये. जर निवडून आले तर काय करायचं कळत नाही, निवडून आले तर पुढची विजन नाही, म्हणून मतं कशाच्या जोरावरती मागावी? पाकिट, बाटली आणि मटण. बरोबर. आणि मी तुम्हाला एवढीच विनंती करतो सर्वांना की यावेळेस एकदा आपण बदल घडवून बघू, यावेळेस एकदा आपण काहीतरी नवीन करून बघू. यावेळेस आपण आपलं मत हे पाकिट, मटण आणि बाटलीच्या मागे न उभं करता आपलं मत हे बाबासाहेबांच्या संविधानाच्या मागे उभं करू. आपण आपलं मत हे बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेच्या मागे उभं करू. आपण आपलं मत हे वंचितांच्या हक्कासाठी आणि न्यायाच्या मागे उभं करू आणि आपण आपलं मत हे शमीबाताईंच्या मागे उभं करू. आणि दुसऱ्या बाजूला लोक येतात तेव्हा ही लोक काय करायला येतात?
अपप्रचार करायला येतात. काय अपप्रचार करायला येतात? की वंचितला मत दिलं म्हणजे मत वाया घालवणं, वंचितला मत देऊ नका, वंचितची लोक बी टीम आहेत, वंचित वोट कटू आहे. आता तुम्ही हे राजकारण समजून घ्या. आपण लोकसभेला काय बघितली होती? इंडिया आघाडी होती की नव्हती? आता विधानसभेला इंडिया आघाडीचा धाकटा भाऊ महाविकास आघाडी उभा राहिलाय. लोक तीच आहेत. त्याच्यामध्ये समाजवादी पार्टी आहे, सीपीआय आहे, सीपीएम आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, डीपीआय आहेत आणि मग हे 3 थोरले भाऊ आहेत, उभाटा सेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. आता हे समजून घ्या की ह्यांची युती असली तरी 12 जागांपेक्षा जास्त शेकापच्या विरुद्ध, सीपीआयच्या विरुद्ध, सीपीएमच्या विरुद्ध, डीपीआयच्या विरुद्ध, समाजवादीच्या विरुद्ध हे लोक निवडणूक लढवत आहेत आणि हे स्वतःला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट हे 4 ठिकाणावरती एक दुसऱ्यांच्या समोर लढत आहेत आणि राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट हे 3 ठिकाणावरती एक दुसऱ्यांच्या समोर लढत आहेत. तरी तुम्ही ह्या कधी एक दुसऱ्यांना बी टीम म्हणताना ऐकलंय का? उद्धव ठाकरे कधी शरद पवारांना बी टीम म्हटलेत का? सोनिया गांधी शरद पवारांना बी टीम म्हटलेत का? सोनिया गांधी उद्धव ठाकरेंना कधी बी टीम म्हटलेत का? नाही. तर ह्याचा मागे राजकारण समजून घ्या. जेव्हा दलित, बहुजन, आदिवासी, भटके विमुक्त यांच्यापैकी कोणी उभा राहतं तेव्हा त्याला बी टीम म्हटलं जातं. जेव्हा कोणी मुसलमान यांच्या विरुद्ध उभा राहतो तेव्हा त्याला वोट कटुआ म्हटलं जातं. आणि ह्या जातीवादी प्रचाराचा मी इकडे निषेध करतो. आणि ही जी मंडळी असतील, ते संस्थेतली लोक असतील, ते प्राध्यापक असतील, ते प्रचारक असतील, जर हे साले पाकिट घेऊन तुमच्या इलाक्यामध्ये पाकिट घेऊन दिसले तर त्या भडव्यांना बडवून काढा आणि गांडीवरती लाथ मारून टाकला चालेल. आणि पोलिसांनी, तिकडच्या गावगुंड्यांनी, काँग्रेसनी, भाजपानी, राष्ट्रवादीनी तुम्हाला विचारलं की तुम्ही यांना का मारलं, तर फक्त माझं नाव त्यांना सांगा. हे बघा, आपल्याला आपला इतिहास नक्की माहितीये. तुम्ही बंगाल मधल्या नामशूद्रांचं आंदोलन बघा, तुम्ही तेलंगणा, आंध्र मधल्या दलितांचं आंदोलन बघा, तुम्ही फुलन देवीचा लढा बघा. जेव्हा अन्याय अत्याचार सहन होतो तेव्हा इकडच्या वंचितांनी प्रस्थापितांना ठोकून काढायचं काम केलंय. आणि मी इकडच्या बांधवांना तीच विनंती करतो की रावेर मतदारसंघामध्ये आपण इतिहास घडवायला निघालो. हे लोक साले नुसते बोंबलतात की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आज आम्ही तो इतिहास घडवतोय की एका तृतीयपंथीय समाजातल्या महिलेला नुसते तिकीट नाही दिलं तर त्याला निवडून आणण्याची ताकद इकडे वंचित बहुजन आघाडीची लोक ठेवतात. आणि जर तुम्ही अपप्रचार करणार आहात, जर तुम्ही पाकिट घेऊन हरामखोरगिरी करणार आहात तर तुम्ही आमच्या पायाखाली तुडवल्या राहण्याशिवाय थांबणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि ही भूमिका आपली ठाम आहे. समोर कोणीही येऊ देत, आपण मागे हटणार, आपण मागे हटणार. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत शमीबाताईंचा प्रचार चालू आहे त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. आणि इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी खूप खूप मनापासून जय भीम करतो, धन्यवाद करतो. कारण आपल्या सर्वांना माहिती होतं की शमीबाताई इकडनं लढणार आहे. पण ज्या पद्धतीने आपला प्रचार चाललाय, ज्या पद्धतीने तुम्ही शमीबाताईंचा प्रचार लढवताय, ज्या पद्धतीने जिकडे शमीबाताई पोहोचू नाही शकत तिकडे तुम्ही पोहोचताय, ज्या पद्धतीने ह्या पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या ज्या काही छोट्या चुका असतील, कम्या असतील, त्या तुम्ही पदरात टाकून ताईला सगळीकडे पोहोचताय, ज्या पद्धतीने तुम्ही चाललात त्या पद्धतीने आपण नक्की ह्या रावेर मतदारसंघामध्ये इतिहास घडवणार आहोत आणि घडवूनच राहणार आहोत. आणि समोर किती येऊ देत,
आपली ताई एकटी बास. समोर आप्पा, तात्या, दाऊद, भाऊ, दाऊद, राऊत कोणी येऊ देत, आपल्याला नाही फरक पडत. आपल्या सर्वांना माहितीये की इकडच्या रस्त्याची परिस्थिती होती तेव्हा आपल्या सर्वांसाठी धावून ताई आली होती. कोविडचा प्रश्न होता तेव्हा आपल्या सर्वांसाठी धावून ताई आली होती. इकडे केळी कामगारांचा प्रश्न होता तेव्हा आपल्या सर्वांसाठी धावून ताई आली होती. रावेरची एमआयडीसीचा प्रश्न होता तो उचलला होता ताईंनी. आणि आता तुम्ही नुसतं विचार करून बघा की ताई तर नुसती आपली कार्यकर्ता आहे वंचित बहुजन आघाडीची. चुकून मागून आमदार झाली तर या प्रस्थापितांना घरातनं बाहेर काढून तुडल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्ही. आणि आपल्या सर्वांना एक जबाबदारी आहे, आपल्या सर्वांना इतिहास घडवण्याची जबाबदारी. हे बघा, इकडे जितके पण पुरोगामी म्हणणारी लोक येतात ते नुसतं म्हणतात शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. आज आपल्याला इतिहास घडवायचा. आज रावेरच्या प्रत्येक मतदाराला माझी ही कळकळीची विनंती आहे की आपल्याला इतिहास घडवायची संधी आहे. या महाराष्ट्रातच नाही तर या अख्ख्या भारतामध्ये असा कुठेही मतदारसंघ नाहीये विधानसभाचा किंवा असं कोणताही आमदार किंवा विधायक नाहीयेत ज्या तृतीयपंथी समाजातून निवडून गेल्यात. आणि हा इतिहास घडवायची संधी आपल्याकडे आहे. ही संधी आपल्या हातातनं सुटता कामा नये. आणि नुसतं प्रतिनिधित्वाचा लढा नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने तैयबभाई म्हटले की हम धर्म की जाती की राजनीति नहीं करते, हम राजनीति करते हैं मुद्दों की. आणि शमीबाताईंनी सुद्धा ते रावेरमध्ये करून दाखवले. ऊसतोड कामगारांच्या धर्तीवरती एक केळी वेचकांसाठी, केळी कामगारांसाठी एक महामंडळ करायचं काम हे शमीबाताईंनी केलंय. आणि त्या आमदार झाल्या झाल्या हे महामंडळ उभं राहणार. रावेरची जी बंद एमआयडीसी पडली ती एमआयडीसी सुरुवात करून केळी उद्योजकाचे धंदे तिकडनं चालू करून रावेर मतदारसंघातल्या युवकांसाठी 1 लाख पेक्षा जास्त रोजगार निर्माण करणार ह्याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतोय. इकडच्या तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं, शिक्षणाची स्थिती बरी करून देणं, इकडच्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या शाळा सुधार करून देणं, आरोग्य केंद्र गावागावात चालू करून देणं आणि त्याच्याहून महत्वाचं इकडच्या प्रत्येक वंचिताला न्याय, हक्क आणि अधिकार मिळवून द्यायचं काम शमीबाताई पाटील करणार. आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढीच एक विनंती करतो की रावेरमध्ये इतिहास घडवायची संधी आपल्या सर्वांच्या हातात आहे. हातात पण नाहीये, एका बोटावरती आहे. एका बोटावरती आहे. आपल्याला 20 तारखेला उठून जेव्हा आपण पोलिंग बूथ मध्ये जाऊ तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे कुठलं बटन दाबायचंय. कुठलं 8 नंबर. आणि आपली निशाणी काय, आपलं चिन्ह काय, गॅस सिलेंडर. इकडनं मला आत्ताच माहिती कळली चोपडा विधानसभा आपल्याला जो लागून आहे तिकडे एक थोडीशी विचित्र घटना घडली आणि त्याच्याबद्दल बोलणं हे खूप महत्वाचं आहे. तडवी समाजाचे जे शिक्षक अधिकारी होते त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि हे सांगितलं की आम्ही तुम्हाला तिकीट देतो. आणि मग ऐन वेळेस त्यांनी राजीनामा दिल्यानंतर इकडच्या उबाटा सेनानी त्यांचं तिकीट कापण्यात आलं. ते आपल्यामध्ये इकडे सामील झालेत आणि त्यांनी शमीबाताईंना मदत सुद्धा केलेली आहे. मी त्या तडवी सरांना मनापासून धन्यवाद करतो. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ह्या कृतीतनं एक कळत असेल की इकडचा वंचित हा या प्रस्थापितांचा पाय पुसणं कसं होतं. म्हणजे सोपी गोष्ट आहे. आपल्या सर्वांचे बरेचसे मित्र असतील तडवी समाजातले. तडवी समाजातल्या एका साधारण माणसाला
शिक्षण अधिकारी होण्यासाठी किती मेहनत करायला लागत असेल, किती तळमळ करायला लागत असेल ह्याचा आपण विचार करा. आणि रातोरात तुला आमदार बनवतो, तुला तिकीट देतो म्हणून त्याला राजीनामा द्यायला लावला आणि आता त्याचं तिकीट कापलं. परत नोकरीवरती अधिकार म्हणून घेणार आहेत का त्यांना? सरकार त्यांना परत घेणार आहे का? एका बिचाऱ्या आदिवासाचं, वंचितांचं फुकटचं तुम्ही आयुष्याचं नुकसान करून ठेवले. अशाच लोकांना तुम्ही सत्तेत बसवलं तर आता एकांचं केलंय, सत्तेत बसवलं तर सर्वांचं करतील. म्हणून या उबाटाची असू दे, काँग्रेसची असू दे किंवा तुतारीची असू दे, आपल्याला तिघांची खानावळ नको. आपल्याला उभी करायची आहे वंचितांची खानावळ. त्या वंचितांच्या खानावळीमध्ये ताट पण आपलं, वाटी पण आपली, रस्सा पण आपला, तो वाढपी पण आपला, स्वयंपाकघर पण आपलं आणि बोकड सुद्धा आपलं. आणि ह्या वंचितांच्या खानावळीमध्ये एकदा तुम्ही आलात, ही वंचितांची खानावळ एकदा उभी राहिली की तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की ह्या महाराष्ट्रामध्ये वंचितांना परत कधीही उपाशी राहायला लागणार नाही. ही आपण सर्वांनी एक गोष्ट गृहीत धरा. आणि परत जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की 8 नंबरचं बटन आहे आपलं. किती? 8. दुसऱ्या बाजूला निशाणी काय? निशाणी काय? उमेदवार कोण? उमेदवार कोण? अरे आवाज नाही येते. उमेदवार माहित नाही का आपल्याला? आपला उमेदवार कोण आहे? आपला उमेदवार कोण आहे? यस, शमीबा ताई तुम आगे बढ़ो, अभी हम सब आपके साथ हैं. खूप खूप धन्यवाद भाऊ.